शिवराय जय भीम जय लवजी। 24 तारखेला लातूरमध्ये अनुसूचित जाती 59 जातीसाठी उपवर्गीकरणाच्या लढ्यासाठी 59 जातीतल्या सामाजिक प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर एक व्यापक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे ह्या समर्थनार्थ त्या ठिकाणी सर्वानुमते निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मी संबोधित करत असताना अनुसूचित जाती उपवर्गीकरण हे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार संबंध भारत देशाला लागू झालेला आहे, राज्याला लागू झालेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्या ठिकाणी लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी या समर्थनार्थ आम्ही ती बैठक घेतली। तेव्हापासून काही विकृत प्रवृत्तीची लोक त्या ठिकाणी विरोधक म्हणून त्या ठिकाणी माझ्यावर फार मोठा तुफान हमला करत आहेत। खरं तर 28 तारखेला गुरुवारी अहमदपूर येथे जिल्हा परिषद मैदान येथे माझे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा त्या ठिकाणी मोठा पक्षप्रवेश आहे, जाहीर सभा आहे आणि या सभेमध्ये प्रामुख्याने काही लोक त्या ठिकाणी मला जाणीवपूर्वक माझं सामाजिक राजकीय आयुष्य कसं उद्ध्वस्त करता येईल अशा पद्धतीचे काहीतरी 25-30 लोकांचे मला धमकीचे फोन आले। मला एवढ्यापर्यंतच नाही थांबले तर काही लोक बाईट करून, काही मुली, काही स्त्रिया त्या ठिकाणी बाईट करून मला अर्वाच भाषेमध्ये धमक्या देत आहेत। अर्वाच भाषेमध्ये माझ्या गाड्या फोडू, तुम्हाला हाणून पाडू, तुमचं तोंड फोडू, तुम्हाला जाळू, काय काय बोलतात आता तुम्हाला मी शब्दात वर्णन करू शकणार नाही। त्यामध्ये प्रामुख्याने संजय बनसोडेचे काही लोक त्या ठिकाणी मला दिसत आहेत, ते फोटो सुद्धा पाठवत आहेत। बनसोडे साहेबांच्या सोबतचे आम्ही कार्यकर्ते आहोत, तुला रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणतात। अशा पद्धतीची धमकी देऊन, अशा पद्धतीचं राजकीय सोडासाठी जर मला त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असेल, त्या ठिकाणी माझ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला जाणार असेल, माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्या नेतृत्वाच्या समोर जर मला बदनाम करण्याचा प्रयत्न करून मला हरासमेंट करण्याचा प्रयत्न करत असेल तर राजकुमार बडोले साहेब आणि संजय बनसोडे साहेब दोघांनाही माझी विनंती आहे की या ठिकाणी मला बदनाम करण्यापेक्षा आणि माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वंशज आहेत आनंदराज आंबेडकर साहेबांचं नाव घेऊन, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव घेऊन मला त्या ठिकाणी ट्रोल करण्यापेक्षा मीच बाबासाहेबांचे वंशज म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांच्या घरी, माननीय प्रकाश आंबेडकरांच्या घरी राजघरावर मी यायला तयार आहे, परंतु कुणाच्या तरी लांगोलच्या नावाने तुम्ही जर मला अशा पद्धतीचं बदनाम करण्याचं थांबवावं म्हणून माझी विनंती आहे। महाराष्ट्र राज्य सरकारला आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की मला संरक्षण मिळावं।